जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे पब्लिक. आणि ब्लॉग बनवण्याचं कारण फक्त एकच आहे. आधी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आणि त्यानंतर मग मी तुम्हाला सगळं पुढचं काही सांगतो. तर आता ही तुम्ही व्हिडिओ बघितलीत आणि ही व्हिडिओ मी मित्राच्या लग्नासाठी चाललेलो. दळवटण्यामध्ये त्याचंच लग्न होतं आणि कामावरून निघालो आणि लग्नासाठी निघालो होतो. तर ह्या आजी मला रस्त्यामध्ये दिसल्या आणि त्यांनी हात केला. सो मी थांबलो, म्हणजे त्यांना बघून मी थांबतच होतो, पण त्यांनी परत हात केला, मी थांबलोच. तर त्या मला म्हटलं, बाळा मला भूक लागली आहे, थोडं खायला देतोस का? तर मी म्हटलं हां आजी आणतोच. तर मी गाडी वळवली आणि दुकानात गेलो. त्यानंतर मग आजींना खाण्यासाठी आणलं. पैसे थोडे कमी होते माझ्याकडं, पण जेवढं होतं ना त्याच्यात मी त्यांना त्यांचं पोट भरेल एवढं त्यांना खायला दिलं, पण दिलं. त्यानंतर मी त्यांना विचारलं की तुम्ही राहता कुठे? तर मला आजी म्हटल्या मी इथंच राहते. मग त्यांना विचारलं की तुमचे मुलं वगैरे आहेत का? तर मुलं वगैरे त्या बोलल्या की काही मुलं वगैरे नाहीत मला, मी एकटीच आहे. मग त्यानंतर त्याने एक मला प्रश्न विचारला. तो प्रश्न असा होता की तुम्ही पोलीस आहात का? असं बोलल्यावर जरा मनात शंका आली आणि त्यानंतर मी त्यांना परत एकदा विचारलं, आजी तुमचे नातेवाईक वगैरे कोणी इथं आहे का? मी तुम्हाला घरी नेऊन सोडतो. तर आजी म्हटल्या, बाळा माझं कोणीच नाही आहे, मी इथंच असते. तर जरा हा प्रश्न त्याने मला विचारल्यानंतर जरा मनात एक शंका आली. तर तुम्हाला मी हेच कारण आहे व्हिडिओ बनवण्याचं, की ही व्हिडिओ आहे ना एवढी शेअर करा की त्या आजींच्या नातेवाईकांपर्यंत ही व्हिडिओ गेली पाहिजे आणि त्या आजींना येऊन आहे ना त्या नातेवाईकांनी घरी घेऊन गेलं पाहिजे, बस बाकी काय नाही. आणि एक गोष्ट सांगतो की मेन म्हणजे मी व्हिडिओ वगैरे काढले नाहीत आजींना काही खायला वगैरे देताना. त्याचं कारण पण आहे, कारण की लोक काय बोलतील की आत्ता हा यूट्यूबला ब्लॉग, इंस्टाला ब्लॉग टाकतोय, रील्स टाकतोय, तर मोठं होण्याच्या फेमसाठी हा व्हिडिओ वगैरे काढतोय. सो भावांनो असं काहीच नाही आहे. मला त्या आजींचा सहारा घेऊन मोठं व्हायचं नाही. माझं फक्त एवढंच कारण आहे व्हिडिओ बनवण्याचं, की ही व्हिडिओ बनवून जर त्या आजींचा परिवार भेटला, त्या आजींच्या घरातले घेऊन गेले, तर भावांनो म्हणजे ह्या व्हिडिओचं सार्थक होईल. सो तुम्ही हा व्हिडिओ एवढा शेअर करा, लाईक नाही केलं तरी चालेल, पण शेअर नक्की करा की हा व्हिडिओ बघून त्या आजींच्या घरातल्यानी आजींना घेऊन गेले पाहिजेत. आणि कसं आहे, आता शहरामध्ये तर ह्या अशा गोष्टी पाहायला मिळतात, नेहमीच आपण पाहतो. पण जर ही गोष्ट जर गावामध्ये घडत असेल ना, तर थोडं मनाला दुःख होतं की ज्या आईवडिलांनी आपल्याला मोठं केलं, लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं आणि 4 पैसे कमवण्याच्या लायक बनवलं, तर ज्यांनी आपल्याला 4 पैसे कमवण्याच्या लायक बनवलं तेच जर असे रस्त्यावर असतील ना, तर आपल्या ह्या पैशाचा आणि मोठेपणाचा काहीच फायदा नाही आहे. सो मला एकच सांगायचं आहे, पैसा कमवा, खूप कमवा, मोठे व्हा, भरपूर मोठे व्हा. प्रत्येकाच्या आईवडिलांना असं वाटतं की आपला मुलगा मोठा झाला पाहिजे, पण मोठा झाल्यानंतर जर हे आपल्या आईवडील अशा रस्त्यावर फिरत असतील ना, तर ह्या मोठेपणाचा काहीच फायदा नाही आहे. सो विचार करा. आणि असं झालं नाही पाहिजे, शहरात होतं गावाकडं झालं नाही पाहिजे. सो ही व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्या आजींचा परिवार मिळवून द्या. सो बघा काय ते. आणि मी तुम्हाला एक शेवटचं सांगतो की ज्यांनी आपल्याला आपल्याला त्यांच्या अंगाखांद्यावर खेळून मोठं झालो आहे आपण, सो मोठं झालो आहे, तर त्यांना असे रस्त्यावर सोडून देणं बरोबर नाही आहे. आणि काय बोलू आता, मला काय पुढे बोलू पण शकत नाही. हे जर असं जर गावात घडत असेल ना, तर खूप कठीण आहे. तर काय बघा कसं काय होतं ते. आणि आजींसाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक नाही केलं तरी चालेल.